Scandalosa like a man. Take over the club, I'm now. Cuckoo, leap over home.
ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स ओव्हर टू. पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं स्वागत. दॅट्स अ चॅलेंज ओव्हर. चॅलेंज आहे आणि चॅलेंज स्वीकारून तुम्हाला पुढे जायचं आहे. जसं एखादा सोशल मीडियावरती एक रिक्वेस्ट येते ना, तशी रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आहे. हे चॅलेंज आहे तुमच्या समोर. कोलोटा चेंडू होता, फील्ड केला गेला, थ्रो येईल तो परत एक धावे चेंडूवरती पुढं. आता सध्या सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येक जण व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवरती रिक्वेस्ट सेंड करतो, समोरचा रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो. तशी ती रिक्वेस्ट आले, चॅलेंज आले, त्याला एक्सेप्टेड. नो बॉलचा इशारा, थ्रो येईल तो परत. अजून एक धाव. एक धाव लाख मोलाची, एक क्षण लाख मोलाचा आहे. एक धाव महत्वाची आहे. पंचांचा हात गोल फिरलाय. याचा अर्थ फ्रीचा इशारा देखील होत असताना स्ट्रायकरला फलंदाज गणेश, नॉन स्ट्रायकरला यश. बॉलिंग मार्क वरती जतीन. बॅक टू द बॉलर. क्विक रिफ्लेक्सेस बघा. अगदी डोळ्याचं पाहतं लवतं तोपर्यंत धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. थांबवते काही सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. महेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. या सर, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. महेश रेड्डी साहेब यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. त्यानंतर विस्मय भोईर साहेब यांचा सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. प्रणय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते विस्मय भोईर आपण या. विस्मय भोईरचे आजोबा कैलासवासी बालकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ पहिली ट्रॉफी, जसं अनावरण थोड्याच वेळात आपल्याला भेटीला येणार आहे, सन्मान केला गेलाय. ओल्ड कॉम्बॉक्स. थँक्यू. क्विक रिफ्लेक्सेस पाहिले होते. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलं, त्यानंतर स्टंपला लागलाय. नवीन फलंदाज प्रदोष वैती, नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्रायकर एंडला गणेश. जतीन सज्ज होतील पुढे एकदा गोलंदाजीसाठी. फिल्डिंग झाले. अटेम्प्ट चांगला होता गौरव साहेब. ज्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होत होता त्यावेळेला चांगला प्रयत्न. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल असं वाटलं होतं. चेंडू गॅप मध्ये जाईल की काय. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला होता चेंडूला. फिल्डिंग चांगली झाले. एक धाव. अजून एक रन. एक रन स्कोरबोर्ड वरती नजर टाका. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला होता तेव्हा धावा ते धापलकावरती 7. सध्या धावा आहेत धापलकावरती 13. आदरणीय भूषण ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा लीगच्या वतीनं. चॅलेंज पूर्ण होण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. आता बरोबर काटा बरोबर समोर चाललाय. चेंडूचा खेळ राहिला तो. शेवटचा बॉल आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मधला चॅलेंज पार करण्यासाठी 1 धाव पाहिजे, 1 रन पाहिजे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. टेन्शन आहे चेहऱ्यावरती, थोडंसं टेन्शन जाणवते. हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण चॅलेंजिंग ओव्हर होती. ती चॅलेंजिंग ओव्हर पार झाले. धापलकावरती धावा बघितल्या, आता जाऊन पोहोचल्या. त्या आता +2 होतील. 15 होत्या, त्या 17 झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि JKCC अर्नाळा बिग बॅश लीग मध्ये पुन्हा एकदा येऊया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC सुद्धा शानदार आयोजन. बिग बॅश लीग 2026 सीझन 4. आता 4 मध्ये जर 4 नाही आला तर मजा येणार नाहीयेत. त्याकरता 4 येणं गरजेचं आहे. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाल्यात का पंच सांगतील, आम्हाला इशारा करतील की पाहूया, चेक करूया, टेक्नॉलॉजीची मदत घेऊन या. पण जसं पहिल्या चेहऱ्यावरती दिसतंय प्रदोष्या,
थोडंसं टेन्शन आहे कारण क्लोज आहे. टच अँड गो वाला मामला आहे. टच अँड गो वाला मामला आहे. टच अँड गो वाला मामला आहे. पंचांचा इशारा आला. इट्स OUT आउट. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. 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 थँक्यू. हवा तुमच्या बाजूला मला वळवण्यासाठी मनगटामध्ये जोर पाहिजे. हा बघा काय गतीनं गेला प्रदोष बायकर आणि त्यानंतर थ्रो झालाय. फलंदाजाला परतावा लागलाय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहेत. चारू निर्मल सम्राट वर्सेस साहेबा असा मॅच मैदानावरती सुरू आहे. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक रन डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर 18. अजून एक रन हळूहळू चालेल. किती रन असायला हव्या, किती रन व्हायला हव्या त्यावरती चर्चा चालू आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये किती रन असायला हव्या. सध्या एन्जॉय करतात काही प्रेक्षक वर्ग देखील आहेत. त्यांना बघू शकता आपापल्या परीने एन्जॉयमेंट चालू आहे. आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण क्रिकेटचा खेळ असा आहे. कधी कधी आपल्याला त्या भूतकाळात रमायला शिकवतो, वर्तमान काळात जगायला शिकवतो आणि डावपेच आखून रणनीती आखून भविष्याचे वेध घ्यायला शिकवतो. तसा क्रिकेटचा खेळ आहे. भूतकाळात रमायचं आहे, वर्तमान काळात जगायचं आहे आणि भविष्याचे वेध पाहून पुढे पाऊल टाकायचं आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 20-20. 20 एक धावाने धावफलक पुढे चाललाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. एक धाव्याने धावफलक पुढे चाललाय. प्रदोष बायकर समोर गणेश. ज्या गण्यानं पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला होता तो स्ट्रायकर नंतर शांत झाला. टॅप केलं गेलं होतं. या चेंडूला एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 22. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी. थँक्यू. पालघर जिल्ह्याचा उल्लेख असलेलं हे गाणं होतं. फील्ड केलं गेलंय. फील्ड करे तोपर्यंत एक धाव. 23 धावा. 5 बॉल आहेत. आता 5 बॉल मध्ये बघूया किती रन येतात, किती धावा येतात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा किती येतील? 5 येतील, 6 येतील, 7 येतील, 8 येतील. पुन्हा एकदा आतल्या कडेला थोडासा चेंडू लागला. एक धावे चेंडूवरती पूर्ण करतील. 24. धावा. ड्राईव्ह केला. कडक स्ट्रोक पण फिल्डिंग तितकी आहे जतीनची. डॉट बॉलनं थोडंसं समीकरण बिघडू शकतं. डॉट बॉलनं प्रेशर थोडंसं क्रिएट होऊ शकतं. वही दबाव सबके ऊपर आता है. दबाव में कई लोग बिखरते तो कई लोग निखरते. दबावाला कसं झेलायचं, कसं दडपणाला सामोरे जायचं. फिल्डिंग जाऊन देणार नाही. जसं ऍड मध्ये सांगतात ना अंबुजा सिमेंट की दीवार, तैसी है यावेळेला भाई. अंबुजा सिमेंट की दीवार है जो टूटती नहीं है. हा फटका खेळला होता जरूर. पूर्णपणे शरीर झोकून दिलं. अंगाला थोडीशी माती लागले, दाग लागल्यात. लेकिन कुछ अच्छा होता है तो दाग लगते तो अच्छे भाई. इट्स OUT आउट. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. या ओव्हर मध्ये आले 3 धावा. स्कोर जाऊन पोहोचला 25. निशांत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. JKCC हरणाला बिग बॅश लीग 2026 आपण पाहता सीझन 4. त्याच्यानंतर आपण सुपर 6 ची लढाई
टॉप 6 मध्ये आलेले खेळाडू खेळतील. सुपर 6चा थरार यानंतर खेळला जाईल, त्यानंतर चालू होईल. त्याच्या अगोदर डिक्लेअर होईल की ओ डिफ्लेक्शन झालंय, डायव्हर्शन झालंय. एखाद्या रस्त्याचं काम चालूच आहे, डायव्हर्शन, तसा डायव्हर्शन वाला चौकार. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. जसा शेवटच्या बॉलवरती चौकार आला तसा थोडेसे चलबिचल चालले. चर्चा कुशंकांना भरपूर देखील आपण पाहू शकता. 29 झाल्या, 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 30 धावांचा पाठलाग कसा होणार, कसा चेस करणार ते पाहणं देखील रंजक ठरणार आहेत. आमच्या जोडीनं कौस्तुभ देखील जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते जोडला मृदुल मेहर यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. प्रेक्षक वर्ग बसलाय. या सर्वांना घेणारी जेवढे नन्हे मुन्ने राही असतील, कारण परीक्षा संपले त्याच्यामुळे त्यांना देखील सुट्टी मिळाली, ते देखील आले ते पाहण्यासाठी. एन्जॉय ते देखील करतात. वाह भाई क्या लुक आहे, वाह वाह, जबरदस्त लुक तिथे पाहायला मिळतो. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ज्या कोणी अजून पाटील नेटवर्कला सर्च केलं नसेल, सर्च करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन त्याला घंटीला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून ही स्पर्धा आणि येणाऱ्या भरपूर स्पर्धा आपण घर बसल्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता. JKCC अर्नाळाची स्पर्धा आहेत. एका बाजूला मृदुल मेहर जॉईन झाले आहेत, कौस्तुभ देखील जॉईन होतील, मान्यवर देखील आहेत. मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. त्या जोडला आज असं ग्रँड फिनालचा दिवस आहे, फायनल डे आहे. आणि संडे म्हटलं का एंटरटेनमेंट डे, रविवार म्हटलं का सुट्टीचा दिवस, रविवार म्हटलं का एन्जॉय करण्याचा दिवस आहेत. आणि तोच एन्जॉयमेंट सध्या प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढते. जसा जसा सुपर 6चा थरार सुरू होईल तसा अजून काही प्रेक्षक या मैदानावरती दाखल होतील. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. मृदुल आमच्या जोडीने जॉईन होतील. मृदुल आपलंही स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम साहेबाला. शेवटच्या बॉलवरती आलेला तो चौकार, ते झालेलं डिफ्लेक्शन, आलेलं डायव्हर्शन या मॅचला वेगळ्या ऍक्शननं घेऊन गेले. नक्कीच 30चा पाठलाग धापाक्यावर करायचा. आलेले संपूर्ण आता मान्यवर, आलेले क्रीडा प्रेक्षक, खेळाडूंचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 आज ग्रँड फिनालेचा दिवस. आणि ग्रँड फिनाले मध्ये येत असताना टॉप 12 मधील शेवटची लढत आपल्या भेटीला. 24 मध्ये 30चा पाठलाग करायचा आहे. 2 खेळाडू, पहिला चेंडू येतोय आता, 2 खेळाडूंना भेदून सीमारेखा पार, चौकार. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, आणि कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. थँक्यू. चर्चा चालू होती शेवटच्या बॉलच्या चौकाराची, आणि चर्चा चालू असताना पहिल्या बॉलवरती चौकार, पण दोन्हीचा परिणाम सेम आहे.
शेवटच्या चेंडूवरचा वार प्रहार त्याचा इम्पॅक्ट सोडून जातो आणि पहिल्या बॉलवरती आलेला चौकार फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये हलचल देऊन जातो. थोडीशी चलबिचल आहे, हलचल आहे थोडीशी, जसा डीजे वाला भाई जब गाना बजाता ना खलीबली वाला, थोडीशी खलबली आहे. खलबली मसावली त्या पहिल्या चौकारनं, पहिल्या फोरनं प्रदोष स्ट्रायकरला पहिल्या चौकारनं पुन्हा एकदा फिल्डिंग झाले पहिल्या चौकारनं थोडीशी खलबली आले. पण 30 धावा जसा मागच्या 2 दिवसाचा खेळ झालाय मृदुल, 30 धावा कशा पद्धतीने पाहता की धावांचा पाठलाग कसा होईल किंवा धावा कशा डिपेंड होतील? नक्कीच त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्ताच पहिले 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धापकावर येत असताना अमित राणे आहे मुजम्मिल खान ज्या मैदानात ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं लगातारचे 7 चौकार ज्या खेळाडूंना लगावल्यात. सी फॉर्मॅटमध्ये अजून एक विक्रम सर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मॅचच्या दिशेनं आजच्या दिवसात झालेल्या दुपारच्या सत्रामध्ये अजून एक टॉप 12 मधील लढत, एकीकडे हितांश क्रेयांश 11 नवापूरचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये घरच्या मैदानात JKCC अर्नालाचा संघ होता. 20चा पाठलाग होता, परंतु तो शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना. म्हणजे ह्या मैदानानं पाठच्या 2 दिवसामध्ये दाखवून दिलंय की 20-25चा पाठलाग देखील डिफिकल्ट असू शकतोय. जर आपल्याकडे ॲक्युरेसी असेल, आपल्याकडे खऱ्या अर्थानं ती क्वालिटी असेल, तर ह्या मैदानानं सातत्यानं दाखवून दिलं. आणि अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर वर्षभर अनेक खेळाडू एकमेकांच्या समोर येतात, एकमेकांना खऱ्या अर्थानं जवळून ओळखतात. परंतु येथून 30चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ह्या साऱ्या गोष्टींवर तो विचार विनिमय केला जाईल. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, धावा 20 करायच्या का 30, चांगलं नाही केलं तर मिस करणार, ही स्पर्धा पण मिस करणार. मग तुम्ही 20 करा नाही तर 30 करा, चांगलं खेळावंच लागणार आहे. तुमच्यातला टॅलेंट, तुमच्यातली प्रतिभा, तुमच्यातली क्षमता, हा गुणवत्तेचा कस आहे. आता तिथे जिथे बॉल गेला ना तिथे ती टॅगलाईन आहे, जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत लढा. ती टॅगलाईन आहे, हार मानायची नाहीये. हारना और हार मानना दो अलग अलग चीजें. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते 8, त्या बाजूला 7 होत्या, या बाजूला 8 आहेत. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाची उडविती होश, साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाची उडविती होश, साऱ्या मैदानी एक जल्लोष, पाहून साऱ्यांना चढतो जोश. सलामी वीर जोडी ती भारी, एक नंबर है बाबा. सलामी वीर जोडी ती भारी, एक नंबर है बाबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है. आता कोण हवा दाखवणार आणि हा मुख्य मंच अनेक मायबाप प्रेक्षक राजा वर्ग, अनेक गावातील वरिष्ठ व्यक्ती आपण पाहतोय. वेलकम भरत मोरे सर, द व्हॉइस ऑफ वसई तालुका. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थोड्याच वेळात आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील. येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. हवा जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी. हवा हवा कोणाची हवा आहे भाई? या खेळ हवा हवाही नाहीये, फक्त हवेमध्ये बोलून भागत नाहीये. त्या मैदानावरती खेळावं लागतं, लढावं लागतं. जसा टॅगलाईन मागे आहे हे लढावं लागतं. एक टॅगलाईन उजव्या बाजूला देखील आहेत, एक डाव्या बाजूला आहेत. जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत लढा आणि जे घडलंय ते सोडा आणि जे घडवायचं आहे त्यासाठी लढा. या दोन्ही टॅगलाईन आहेत. पुढे काय घडलंय, मागे काय घडलंय, आगे क्या हुआ है, पीछे क्या हुआ है, हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत या सामन्यामध्ये. आणि त्यावेळेला येणारा दबाव, येणारा प्रेशर, येणारा दडपण, तुम्ही कसं त्याला टॅकल करता, कसा त्याचा सामना करता, या सर्व गोष्टींवरती डिपेंड आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, धावा धापलकावरती पाहिल्या तर जाऊन पोहोचल्या ते आता 13 धावा धापकावर येत आहेत. चॅलेंजिंग षटक दुसऱ्या आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये येतोय चेंडू. यावेळेला नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 2 खेळाडूंना जवळजवळ सोडला होता आणि तिथून येणारा चौकार आता धापक फुलताय आणि धापकावर चॅलेंजिंग षटकामध्ये आता धावा अगदी खोऱ्याने येतात. 17 धावा या सांघिक धापकावर येत आहेत. नाही, पण आपण रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल काय झाले. तुम्ही म्हटलं चूक झाले, भावानो ही चूक नाही झाली. हा बघा, चेंडू गेला होता, वर उडाला होता, आरामात फिल्डिंग करायची होती आणि ही चूक नाहीये. या क्षणाला केलेली ही घोडचूक आहे, ही फार मोठी चूक आहे, ही घोडचूक आहे, साधी सोपी नाहीये. कारण या ट्रॉफीच्या जवळ तो चेंडू गेलाय, या त्या दिशेने तुम्हाला जायचं आहे. प्रदोष बायकर
बघा जसा तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला या ट्रॉफीज, आता नाही थांबणार, नाही थांबणार. प्रदोष बायकरच्या बॅट मधनं कडक स्ट्रोक, चौकार. सारा संग मेहनती फार सारे यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 14 धावा आल्यात, 14 धावा आणि अजून 2 धावा ऍड होतीये स्कोरबोर्ड मध्ये. 24, 12 मध्ये 6 करायचे आहेत. बऱ्याच वेळेला 6 मध्ये 12 असतं, म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगितलं तर 1 डझन चेंडू आहेत, अर्धा डझन धावा करायचे आहेत. आता डझनाचा भाव काय ते माहिती नाही, पण सध्या तसं आहे. अगदी चमत्कारच फक्त इथे मृदुल या मॅच मध्ये निर्मल सम्राटला या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो. अन्यथा सामना सायबा टीमच्या 2 गाणं वाजलं होतं. A1 जोडी आहे, मुझम्मिल प्रदोष बायकर या A1 जोडीनं आपल्या बाजूला खेचलाय. नक्कीच आणि A1 जोडीनं आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मॅचचा पारडा आपण पाहायला गेलो तो थोडंसं एकतर्फ जात आहे. 30चा पाठलाग होता आणि चॅलेंजिंग षटकामध्ये आलेल्या त्या 14 धावा प्लस 2 16 धावा पाठच्या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता मॅच इक्वेशन काय दर्शवतंय, येणारे 12 मध्ये 6 धावा धाफाक्यावर बनवायचे आहेत. समोर मिस्टर बायकरमॅन प्रदोष बाईकर आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावे 2 बाईक आहेत. दुसरीकडून एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे. यावेळेला अतिरिक्त धाव 1+1. हा दुष्काळात 13वा महिना आहे सर. आता यावर्षी आहे ते 13वा महिना, कारण अधिक मास येणार आहे. यावर्षी आहे अधिक ज्येष्ठ महिना आहे. अधिक ज्येष्ठ महिना मराठी जर पाहिलं ना तर अधिक ज्येष्ठ महिना आहे, म्हणजे तो 13वा महिना आहेच या. पण तो चांगला महिना असतो अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं तसा तो येणार आहे आपल्या बरोबर 1 महिन्याच्या अंतरामध्ये. पण जसा आपण उल्लेख करत होतो की त्या 2 चौकारानं, त्या पहिल्या बॉलच्या चौकारानं मॅच मधली जी पकड होती ना निर्मल सम्राटनं, ते गमावून बसलाय सध्या निर्मलचा संघ. नक्कीच गमावून बसलाय. अतिरिक्त 2 धावा धाफाक्यामध्ये येत असताना आता 12 मध्ये 4 धावांची गरज आहे. अजून एक अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धावा त्या डोकेदुखी ठरणार आहेत. मॅचचा पारडा आपण पाहतो थोडंसं एकतर्फ जात असताना, परंतु यावेळेला संयम गमावला जातोय. टिपलाय जे संपलाय खेळ. मुझम्मिल खान येतोय डगआउटच्या दिशेनं. उठ माऊले घट मांडलाय, नवरात्रीचा सण आयलाय. उठ माऊली घट मांडलाय, नवरात्रीचा सण आलाय. थँक्यू. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 मध्ये करायचे 4 धावा. विजयाच्या अगदी समीप पोहोचलाय साहेबा. 4-4. करेक्शन करूयात, कारण त्या स्क्रीनवरती तरी तशाच दिसत. बघूया किती पाहिजे. 1 मिनिट करेक्शन होईल. 3-3. ओके. एक धाव ऋषी देसाई यांचे बॅटमन आले. 2 धावांची आवश्यकता आणि हा सामना असं वाटला होता रंगेल, पण त्याच्यामध्ये रंग भरण्याचे काम फलंदाजीने केले, गोलंदाजीने काहीच केलं नाही. नक्कीच चांगला खेळ प्रदोषचा असेल. मुज्जूचा आपण तो खेळ पाहिला आणि त्या बळावर आता मॅच मध्ये औपचारिकता बाकी. क्रिकेटला खऱ्या अर्थानं ते आता एन्जॉय केलं जातंय. 1 धावेंची गरज आहे. टॅपच्या सहाय्यानं सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. सुपर टेबल मधून शेवटचा सामना सुपर 6च्या दिशेने येणारा संघ टीम सायबा. ऐकूया तुर्ताच डीजेची धून. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. गाणं वाजतच राहील. त्या अगोदर काही सूचना आहेत. जे सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाले संघ त्यांच्यामधले जे मॅन ऑफ द मॅच आहेत, मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणारे सर्व खेळाडू त्याने मंचावरती यायचे आहे. पहिली मॅच आगाशी संघ जिंकला होता, त्यांचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलेला होता, जो राहिलेला होता त्याने मंचावरती यायचं आहे. दुसऱ्या मॅचमध्ये जो संघ क्वालिफाय झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच, तिसऱ्या मॅचमधला मॅन ऑफ द मॅच, चौथ्या मॅचमधला, 5व्या मॅचमधला मॅन ऑफ द मॅच आपण मंचावरती यायचं आहे. आपल्यासाठी विशेष बक्षीस आहे. त्याचबरोबर आता झालेल्या सामन्यातला सामनावीराचा मानकरी मिस्टर प्रदोष बाईकर, आपण सुद्धा मंचावरती या. आणि 6 विजयी कर्णधार आपण सुद्धा यायचंय. जसे मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट होईल त्यानंतर लगेचच आपण
सुपर 6चा ड्रॉ करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा मिस्टर प्रदोष भैकर आपण या. विस्मय भोईर यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब दिला जाणार आहे. विस्मय भोईर यांना विनंती केलेला आपण यायचे. संदीप वाडान फाउंडेशनच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी आणि नमो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं मेडल देऊन गौरव करण्यात येतोय प्रदोष भैकर यांचा. आणि त्याचबरोबरीनं ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचं हे फ्री वाउचर सुद्धा दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर अवंती हाइट्स यांच्याकडून फ्लॅट वरती 2 लाखाची सूट, लाखाची मॅच, 2 लाखाचा डिस्काउंट वाउचर सुद्धा देण्यात येतोय. जे कोणी मॅन ऑफ द मॅच आहेत त्यांनी जर का फ्लॅट घेतला तर त्यांना 2 लाखाचं हे डिस्काउंट या अवंती हाइट्स या बिल्डिंग मध्ये मिळणार आहे. आधी जे 5 जण जिंकलेले आहेत त्यांनी सुद्धा यायचं, त्यांच्यासाठी सुद्धा हे डिस्काउंट वाउचर लागू होतं. प्रदोषचं म्हणणं काय माहिती आहे का, त्याला कपल तिकीट मिळावं, कपल वाउचर मिळावं तर तो लवकर जाईल. अच्छा असं आहे का. मयूर पडेलकर आपण या. ॲक्वा पॅलेसचं हे वाउचर अरविंद पाटील साहेबांना विनंती करायला आपण देण्यासाठी यायचंय. त्यानंतर अवंती हाइट्सचं 2 लाखाचं डिस्काउंट वाउचर. ॲक्वा पॅलेसचं पूर्णपणे फ्री वाउचर आहे जिथे तुम्हाला प्रवेश फ्री मिळेल आणि त्यानंतर 2 लाखाचं अवंती हाइट्सचं डिस्काउंट वाउचर सुद्धा दिलं जातंय. नक्की बघा साहिल संतूर जिथे कुठे असाल आपण यायचंय मुख्य मंचाच्या दिशेनं. सिद्धार्थ डोके त्यांना मॅन ऑफ द मॅच होते त्यामुळे राजेश भोईर ॲक्वा पॅलेसचं हे वाउचर, त्याचबरोबरीने 2 लाखाचं डिस्काउंट वाउचर अवनी हाइट्सचं. अजून कोण होतं, आगाशी वैभव पाटील. अजून कोण उरलं, प्लेबॉयचं कोण होतं, जो होता त्याने या. कोण, संकेत, संकेत यायचंय. 2 लाखाचं डिस्काउंट वाउचर लाखाच्या स्पर्धेमध्ये आणि ॲक्वा पॅलेसचं हे एंट्री पास ते देऊन गौरव केला जातोय. आई बारोंडायलांचा कोण होता, अर्जुन तू होता. चला वैभव पाटील पण आलेले आहेत. चला या सगळ्यांनी. विजयी कर्णधार आहेत त्याने सुद्धा येऊन थांबायचं. आपण लगेचच ड्रॉ टाकणार आहोत सुपर 6चा. महेंद्र पाटील यांना विनंती करेल आपण वैभव पाटील यांना ॲक्वा पॅलेसचं फ्री पास द्यायचंय. मेडल सुद्धा राहिले. नमो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले ते मेडल मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाने आपण देतोय. त्याचबरोबरीनं अवंती हाइट्स वैभव पाटील आपण हे 2 लाखाचा लाभ घ्यावा. फ्लॅट घेतला तरच याचा लाभ मिळणार आहे. मेडल बाकी तो सुद्धा घ्या. अर्जुन यादव, अर्जुन आपण पण या. अभिनंदन वैभव पाटील. राणाबा इव्हेंटचे विजय भोईर यांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी आपण समोर यायचंय. विजयजी भोईर अर्जुनला ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचं हा फ्री पास आणि त्याचबरोबर 2 लाखाचं हे अवंती हाइट्सचं डिस्काउंट वाउचर देण्यात येणार आहे. अभिनंदन सर्व विजेत्यांचं.
जयेश बनसोडे आपण यायचा आपल्याला कॅप होती आर्या एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली ती कॅप देऊन आपला गौरव करण्यात येईल. दयानंद माळी यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही कॅप दिली जाईल. बाउंड्री लाईनवरती जो बॅनर आहे त्या बॅनरला जर का चौकाराच्या रूपाने चेंडू लागला तर आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेली कॅप दिली जाते. करण पाटील कंगारूचे करण पाटील जर असतील आपण सुद्धा या आपल्याला सुद्धा ही कॅप दिली जाईल. करण आहे का इथे? करणची कॅप घेऊन जा. गांजा ग्रुपचे सचिनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. आदरणीय सचिनजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. नयन कालुष्टे यांच्या शुभ हस्ते स्पॉन्सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही कॅप दिली जाते करण पाटीलला. सचिनजी पाटील साहेब आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. चला 6 कर्णधार आपण यायचंय. टॉस का बॉसचा जो आपण सेरेमनी करतो त्या ठिकाणीच आपण ड्रॉ करणार आहोत जिथे 6 चिठ्ठ्या म्हणजे 6 एनएलएफ तिथे ठेवलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते तो ड्रॉ टाकला जाणार आहे. आय थिंक हुंडा वॉरियर्स तेजस्विलांचा कर्णधार आलेला आहे. टीम साहेबा JKCC आगाशी प्ले बॉयज आदरणीय तेजस कांबळी यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी तेजस कांबळी यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. या लकी ड्रॉ पण आहे का? करूया आपण.